कमळावसांचे 60 शिष्य, 54 शिष्यांचा कैवल्यवाद झाला आणि जे 6 शिल्लक राहिले ते हे 6 शिष्य आहेत. क्रम मागे पुढे झाला बोलण्यात, पण हे 6 शिष्य आणि त्या 6 शिष्यांमध्ये हर्दमुनिवासांची परंपरा आहे. हर्दमुनिवासांचे शिष्य धाराशिवकर, ओंकार व्यास. जे धाराशिवकर नामना कुठून चालू झाली तर ती ओंकार व्यासांपासून चालू झाली. ओंकार व्यास धाराशिवचे आहेत. घरी त्यांच्या व्यापार होता आणि त्याच्यातून ते आल्यामुळं त्यांना तिकडचं प्रचंड ज्ञान होतं, माहिती होती, हुशार व्यक्तिमत्व मानव पंथाला लाभलं आणि हर्दमुनींचे हे शिष्य झाले. त्यानंतर त्यांनी हे 14वं शतक आहे, इसवी सनाचं 14वं शतक. इसवी सनाच्या 14व्या शतकामध्ये धाराशिवकर ओंकार व्यास यांनी संन्यास घेतला आणि हर्दमुनीकडूनच त्यांचा शास्त्राभ्यास झालेला आहे. एवढा चांगला अभ्यास त्यांनी केला की त्यांचे अनुसरणाची कशी अनुसरले ते आपल्याला माहित नाही, परंतु हर्दमुनी वासांच्या नंतर त्यांच्या नावानं एक स्वतंत्र अमनाई परंपरा चालू होते आणि ती यांची चालू होती. मग म्हटलं ज्ञानशाखा असते ती अमनाई परंपरा म्हणजे. मग यांचा ग्रंथ कोणता तर आपल्याला लक्षात येतं अन्वयस्थळ चालत असताना की धाराशिवकर महानुभावांचं, जे धाराशिवकरांचे स्वतंत्र गुढे आहेत, धाराशिवकरांचं स्मृतीस्थळ आहे, जे धाराशिवकरांच्या स्मृती आणि त्या स्वतः धाराशिवकर ओंकार व्यासांनी लिहिलेल्या स्मृती, धाराशिवकर ओंकार व्यासांनी लिहिलेले अन्वय आहेत. म्हणजे आपल्याला अन्वयस्थळ वाचत असताना दुसऱ्याच्या अन्वयस्थळातून आपण संदर्भ न घेता स्वतंत्र धाराशिवकर ओंकार व्यासांकडून संदर्भ आपण घेऊ शकतो. स्वतः त्यांनी अन्वयस्थळ पण लिहिलेलं आहे, चरित्राचा पाठ आहे आणि ही स्वतःची ज्ञान परंपरा त्यांची आहे आणि त्या अर्थानं ही एक ज्ञान परंपरा, एक अमनाई परंपरा त्यांच्यापासून चालू होते आणि त्यांचंच नाव या कुळाला दिल्या जातं. म्हणजे हर्दमुनींची परंपरा असताना देखील ते नाव न देता धाराशिवकरांचं नाव चाललं. ह्या माणसाचं नाव समोर येण्याचं एकमेव कारण आहे की महानुभाव पंथाच्या म्हणजे जी उपाध्यांची जी परंपरा चालू झाली त्या उपाध्यांच्या गादीवरती कुलाचार्य म्हणून यांना बसवण्यात आलं आणि तेव्हापासून धाराशिवकरांनी संपूर्ण उपाध्य कुळाचं नेतृत्व केलेलं होतं. म्हणून या संपूर्ण कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराला, या सभागृहाला, जिथे ज्ञानदान होते या सभागृहाला उपाध्य कुलाचार्य श्री धाराशिवकर ओंकार व्यास हे नाव देण्यात आलेलं आहे. ते उपाध्य कुलाचार्य आहेत महानुभाव पंथाचे, म्हणजे उपाध्यांमधले 3रे आचार्य ते झाले आणि अशा म्हणजे कमळावसा, हिराईसा आणि त्याच्यानंतर सरळ धाराशिवकर ओंकार व्यास हे कुलाचार्य झाले. धाराशिवकर ओंकार व्यासांचं काही महत्वाचं कर्तृत्व मी तुम्हाला सांगितलं ग्रंथाच्या दृष्टीनं. व्यक्तिमत्व इतकं स्वज्वळ, शांत आणि निर्मळ होतं की एकदम असा ज्ञानी पुरुष, स्वभावाला मृदू, हुशार, लेखक, संशोधक अनेक गुण आहेत. म्हणून धाराशिवकरांचे पक्ष म्हणजे पक्षकारांमध्ये सुद्धा त्यांची नोंद आली. हा ओंकार व्यासांचा पक्ष. 5 मिनिटं बसा ना. पक्षांमध्ये सुद्धा नोंद आली. म्हणजे मी म्हणालो तुम्हाला ज्ञानशाखा असायला पाहिजे. जर आपण अमनाई म्हणून प्रतिपादन करत आहोत तर त्यांची स्वतःची ज्ञानशाखा असते, त्यांचे पक्ष सुद्धा स्वतःचे आहेत. या पद्धतीनं धाराशिवकर ओंकार व्यासांचा असणारा परमार्गाशी कसा अनुबंध आहे त्याचा एक वृद्धाचार फक्त आपल्या समोर येतो. धाराशिवकर महानुभाव म्हणजे ओंकार व्यास महानुभाव आणि तेव्हाच कवीश्वरांमध्ये असणारे आचार्य मुरारी व्यास हे कवीश्वर शाखेचे आचार्य झालेले होते. दोघांचा एकच कालखंड आहे. यांच्याकडे जवळजवळ 50 मंडळी आहे, त्यांच्याकडे भरपूर मंडळी होती आणि मग या कालखंडामध्ये दोघांचं फार सख्य होतं आणि इतकं सख्य होतं की मग ते बऱ्याच दिवस सोबत सुद्धा राहत असत. एकदा मुरारी मल्ल्याला आचार्य मुरारी व्यास यांना द्रव्याची आवश्यकता भासली आणि त्यावेळी त्यांनी स्वतःचं द्रव्य परमार्गासाठी खरचण्यासाठी काढलं आणि मग ते जे काही रत्न होते ते कुणाच्या हाताने विक्री करायचे, कुणाला कळतं याच्यातलं जास्त, तर मग ते धाराशिवकर ओंकार व्यास मग त्यांच्याकडे ते पाठवले. त्यांना सांगितलं की हे विकून पैसे मार्गात पाठवा. विक्री झाली पण मध्यस्थी माणसानं 500 रुपये आणून दिले. 1000 रुपयाचे रत्न होते त्या काळामधले. 500 रुपये दिले, 500 ठेवून घेतले. इतके कमी पैसे कसे आले म्हणून शिष्यवर्गाने चर्चा केली आणि गुरुपर्यंत पोहोचले. गुरुच्याही मनात किलमिश आणून दिलं आणि गुरुलाही वाटलं खरंच इतके कमी पैसे यायला नव्हते पाहिजे. तसं आचार्य मुरारी व्यासांचं व्यक्तिमत्व हे या व्यवहारात नव्हतेच. मुळात प्रचंड लेखन यांनी केलेलं आहे, ते त्याच्यातच रममान झालेले होते. पण तरीही असं घडतं
आणि मग नंतर दोघांचं भेटणं कमी झालं, मार्गाचा भेटकाळ बंद झाला, त्या द्रव्यावरून संघर्ष होऊ लागला मार्गामध्ये. आणि शेवटी एक वेळ अशी आली की यांच्यामध्ये वैमानस्य निर्माण होऊ लागलं, ही तेढ निर्माण व्हायला. पण योगायोगानं ते दोन्ही मार्ग पाथरी भागामध्ये आले आणि त्या ठिकाणी बाया दळण करण्यासाठी म्हणून गेल्या. आणि दळण दळत असताना जेव्हा दोन्ही मार्गाच्या बाया सोबत आल्या तेव्हा कवीश्वर कुलाचार्य आहेत आचल उन्हाळी व्यास, त्यांच्या बाईनं एक ओवी म्हटली, हजाराचे रतन पाचशे असे लिखले आणि देऊनी घातले जाळी हाती. म्हटले 1000 रुपयाचे रत्न दिले, 500 रुपयाला विकलं, 500 रुपये मार्गात पाठवले. हे आमच्या धाराशिवकर ओंकार व्यास यांच्या बोलू नका काही तिकडं जाणं पाठीमागं. आणि मग त्यांनी पाठवलं की त्या बाया दळण दळत होत्या. आणि बाया किती चांगल्या असतात बघा, म्हणजे बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या घडतात तपस्वींकडून, महिलांकडून. आणि त्यांनी ते ऐकलं या उपाध्य कुळाच्या बायांनी. आणि मग त्यांनी उभी गायली. ते म्हणाले की हजाराचा रतन हजाराशी विकिले, देऊन धाडिले जाळी हाती. अभिलाषाचा मळून लगे आळमाळू, माझा ओंकार निर्मळू जाणसे. आमचे जे ओंकार आहे ते निर्मळ आहे, अभिलाषाचा मळ नाही लागत त्यांना, अजिबात अभिलाष नाही त्यांना. त्यांनी हजाराचे रतन हजारातच विकले, तुमच्या जाळीनं ते काढून घेतले तो. आणि मग त्या तपस्विनींनी येऊन हा वृत्तांत आपल्या गुरुजींना सांगितला. गुरुजींना खूप भारावून आलं, डोळ्यात अश्रू आले. मी चांगला मित्र गमवला, 2 मार्गांचा भेटतळ होत होता. वर्षाकाठी दोन्ही मार्ग 2-2 महिने एकत्र राहत होते. हे केवळ या रत्नावरून झाले, द्रव्यावरून झालं. फार भरून आलं, फार वाईट वाटलं. आणि तसेच निघाले नाही, आपण त्यांना भेटायला जाऊ. एकाच गावात दोन्ही मार्ग थांबले होते, नदीच्या एका बाजूला दुसरा मार्ग आहे, पहिल्या बाजूला एक मार्ग आहे. आणि स्वतः निघाले. त्यांच्या पाठीमागे त्यांचा मार्ग मिळाने गेला. बाबा निघाले, मग आपणही जायचं. पलीकडे वृत्तांत कळाला, आचार्य मुरारदास भेटायला येत आहेत. आणि तिकडून धाराशिवकर ओंकार व्यास निघाले आणि दोघांच्या रस्त्यामध्ये भेट झाली. एकमेकाला क्षमालिंगन दिलं आणि भेट इतकी चांगली भेट झाली या 2 मार्गांची की आजही भेटकाळ कसा असतो, इथे आम्ही भेटकाळ ठेवला होता, झाला भेटकाळ. तिथं उत्तम भेटकाळ असतो. भेटकाळामध्ये कसे किलविशन असतात. भेटकाळामध्ये आपण एकत्र आल्यानंतर हृदयाला हृदय लावल्यानंतर तसं आपण मन मोकळं होऊन जातं. बस भेटून सगळं मोकळं झालं, बोलायचं काहीच नाही राहिलं, काहीच बोलायचं नव्हतं. एकमेकाच्या गळ्याला गळा लावून घेतला आणि महानुभाव साहित्यातला अत्यंत महत्वपूर्ण भेटका त्या पाथरी गावामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाला. असं असणारे हे धाराशिवकर ओंकार व्यासांचं उज्ज्वल असं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. लेखन, संशोधन आणि काही महत्वाचे मुद्दे टिपत असताना सांगण्यासारखं खूप आहे त्यांच्याबद्दल. त्यांच्यापासून ही परंपरा चालू होते. का त्यांना उपाध्य कुलाचार्य करण्यात आलं, त्याचं आणखीन एक महत्वाचं कारण असं आहे की धाराशिवकर ओंकार व्यासांनी पुरुषांचा स्वतंत्र आश्रम निर्माण केला. महानुभाव पंथामध्ये पुरुषांचा स्वतंत्र आश्रम धाराशिवकर ओंकार व्यासांनी निर्माण केला. त्यांच्या आश्रमामध्ये तपस्विनी नव्हत्या, बाया नव्हत्या. मधल्या म्हणजे माहित नसताना आपल्याला नवीन दिसलं की आपल्याला असं वाटतं की नाही बा इथं बाया नाही, तिथं सगळे माणसंच आहेत. पण ही जी परंपरा आहे ही धाराशिवकरांकडून आलेली आहे. ओंकार व्यास इतके वैराग्य वृत्तीचे होते, ते बायांकडे म्हणजे बघत असताना सुद्धा रस्त्याने चालताना खाली बघूनच चालणार. आणि त्यांच्या आश्रमात त्यांनी कधी मुलींना ठेवलं नाही, बायांना ठेवलं नाही, मुलं ठेवले आणि पोथी करायचे. फक्त 50 लोकांचा सुरुवातीचा मार्ग नंतर वाढत वाढत गेला, भरपूर मार्ग वाढला त्यांचा, त्यांची कीर्ती वाढली. आणि ते सगळं वाढल्यानंतर त्यांची निष्प्रवृत्ती, त्यांची विद्वत्ता, त्यांचं असणारं वैराग्य, ज्ञान, भक्ती, वैराग्य एका ठिकाणी आलं की माणूस महापात्र होऊन जातो. आणि म्हणून सगळ्या उपाध्य कुळाला ते भावले आणि सगळ्या उपाध्य कुळाने त्यांना गादीवरती बसवलं, उपाध्य कुलाचार्य केलं. इथून धाराशिवकर उपाध्य कुलाचार्य झाले. त्यानंतर मग ही कुलाचार्य परंपरा पुन्हा धाराशिवकरांमध्येच राहते. आणि मग सिद्धांती हरिव्यास गादीवरती बसले बाबा. आणि धाराशिवकरला 2 टर्म उपाध्य कुलाचार्याचा मान मिळाला. एकदा नसून 2दा धाराशिवकर ही जी गादी आहे, धाराशिवकर ही जी परंपरा आहे, 2 वेळेला उपाध्य कुलाचार्य झाले बाबांनो, एकदा नव्हे 2दा. मी लिहिलेली पत्रिका बघितल्यानंतर अनेक प्रश्न माझ्यापर्यंत आले. इथे मला 2-4 लोकांनी म्हटलं म्हणून मी थोडासा स्पर्श केला. आणि आता थोडंसं आपण पुढे चालूया. इथून उपाध्यांची ही स्वतंत्र ज्ञानशाखा आहे आणि या ज्ञानशाखेमध्ये म्हणजे 6 भावांचा विस्तार आहे. त्या 6 भावांमध्ये हिरायसा आणि त्या क्रमानं जर घेतला आपण तर मग पोमायसा मोठा आहे. हिरायसा, पोमायसा, धानायसा, चौंडायसा,
हर्दमुनिबास, भायाबास आणि शेवटी धानायचा. म्हणजे आत्ताच्या भाषेत जर बोलायचं गेलं श्री बिडकर बाबांची परंपरा, त्यानंतर श्री नाईमबाज बाबा त्या कालखंडानुसार, त्यानंतर मग श्री पातुरकर बाबा, त्यानंतर मग श्री धाराशिवकर बाबा, श्री सुकेनकर बाबा आणि त्याच्यानंतर शेवटी श्री पाचराऊत बाबा. हे उपाध्यांचे 6 आमनाय. आणि याचा संदर्भ अगदी उपाध्यांच्या पहिल्याच पानावर देतो अन्वय स्थळाच्या, की हे 6 आचार्य झाले टाळ्यांच्या गजरात, 6च्या 6. आणि असे कसे आचार्याने झाले तर यांचा आमनाय झाला, याच्यामध्ये स्पष्टपणे निर्देश आहे की यांचे हे आमनाय झाले आणि हे आचार्य झाले, 6च्या 6 आचार्य झाले. आणि ही जी परंपरा यांना आमनाय म्हणण्याची, आचार्य म्हणण्याची ही परंपरा चालत आली अगदी आष्टीच्या बाबांपर्यंत. तुमच्या पाठीमागे एक फोटो लागलेला आहे, श्री परमश्री 108 उपाध्य कुलाचार्य श्री धाराशिवकर बाबा महानुभाव. त्यावेळेला म्हणजे यांना उपाध्य कुलाचार्य म्हणण्याची पद्धत इथपर्यंत होती. हे जे चित्र रेखाटलेलं आहे हे देपेराज बाबांनी केलेलं आहे. देपेराज बाबा पुसदेकर होऊन गेले. त्यांनी महानुभाव पंथातल्या महत्वपूर्ण लोकांचे चित्र काढलेले आहेत, फोटो काढलेले आहेत. त्याच्यामध्ये श्री कारंजेकर बाबा वगैरे, मुरलीधर कारंजेकर बाबा भरपूर. तर त्यांना, आणि विद्वान माणूस होता, तेथे त्या काळामध्ये धाराशिवकरांना उपाध्य कुलाचार्य म्हणण्याची परंपरा होती. त्याचा स्पष्ट निर्देश इथेच आपल्याला आष्टीत बघायला भेटतो. त्या आष्टीत तो फोटो लागलेला आहे, त्याच्यावरूनच ही फोटो इथे लावलेला आहे. त्यानंतरचा कालखंड जेव्हा ही म्हणते आमच्या गुरुजींना झाली, आणि मग त्या सख्यामध्ये बाबांनी ते शब्द वापरला नाही, आणि तो आजपर्यंत काही त्या गादीशी आपण वापरला नाही. पण ज्यांच्यापर्यंत वापरलेला होता तिथपर्यंत मी वापरला, आणि मी माझ्या गुरूंसाठी उपाध्य आमनाय हा शब्द वापरलेला आहे. ते इथपर्यंत उपाध्य कुलाचार्य हा शब्द आलेला आहे. फक्त तिथं मला तुमचा लक्ष केंद्रित करून द्यायचं होतं. याचा अर्थ असा नाही की मी पैठणच्या बाबांसाठी उपाध्य कुलाचार्य म्हटलो, संभ्रम कोणी निर्माण करून घेऊ नये. आता पुढचा मुद्दा असा होता की हे जे 6 भाऊ आहेत उपाध्यांचे, हे 6 भाऊ समकक्ष आहेत, 6 भाऊ समान आहेत. हे रकान्याच्या दृष्टीनं, बसण्यासाठी म्हणून त्या सगळ्या गोष्टीला समकक्ष आहेत. त्याच्यामध्ये काही लहान मोठं असं नसतं. मला आत्ताच आपल्याला एक जण म्हटले की जेवढ्या शिष्य गाड्या म्हणले आम्ही सगळेच बाबांचे शिष्य, मग त्याच्यात निचादी क्रम, त्याच्यामध्ये लहान भाऊ मोठा भाऊ, हे कशाला? क्रम द्यायचा असतो लिहिताना, 1 2 3 4 क्रमांक द्यावेच लागते. तसे क्रमांक यांना दिलेले आहेत. याचा अर्थ एकदम शेवटचा भाऊ म्हणजे एकदम लहान भाऊ, आणि एकदम मोठा भाऊ म्हणजे खूप मोठा भाऊ, असा अर्थ होत नाही. पण एक क्रम दिलेले आहे, तसं यांचे क्रम ठरलेले आहेत. मग ते क्रम त्यांच्या कर्तृत्वानं मागं पुढे बदलत गेले. त्याचं एक उदाहरण तुम्हाला इथे सांगतो. ज्या वेळेला उपाध्य कुलाचार्य हिरायसा झाल्या, त्याच्यानंतर ही परंपरा धाराशिवकरांमध्ये आली. त्यावेळेस धाराशिवकर 1 नंबरला बसले, आणि हिरायसा म्हणजे वर्धनस्थ महानुभावांचा पटकर बाजूला पडत गेला. म्हणजे उपाध्यांमध्ये 1 नंबरला धाराशिवकर महानुभावांचा पटकर राहिलेला आहे. अशी ही परंपरा आली. आणि मग आता अशा पद्धतीनं, आणि बसण्याचे रकाने माझ्या वाचनानुसार बसण्याचा रकाना हा जेवणासाठी आहे. पूर्ण नोंद करून घ्या. अन्वयस्थळ असं सांगतं की हा जेवणाचा गंधाक्षतेचा विषय आहे. गंध कुणाला लावायचा, फुलहार कुणाला अर्पण करायचा, संकल्प कुणाला करायचा, हा तिथला विषय. आपण चुकीनं तो ज्ञानपीठावरती नेला, आणि आता असं झालं की जे ज्ञानानं, भक्तीनं, वैराग्यानं वृद्ध आहेत त्यांची फजिती आपण करून टाकली. हा क्रम इथे निरोपणाचा आहे, हे ज्ञानपीठ आहे. इथं ज्ञानभक्ती वैराग्याचा क्रम पाहिजे, आणि पंक्तीमध्ये तो रकान्याचा क्रम आपल्या पूर्वजांनी ठेवलेला आहे. पटलं तर टाळी वाजवा, नाही तर जाऊ द्या. खरं असेल माझं तर. इतक्या लोकांचं अनुमोदन मिळालं असं. आमच्या बुवांनी मान हलवली बरं का. म्हणजे आता मी तुमच्या समोर बसलोय म्हणजे तुम्ही हुशार आहे मला माहितच आहे, म्हणजे अभ्यासू आहे, आणि म्हणून तुमच्या समोरच बोलायचं होतं मला हे, की हा जेवणाचा विषय, हा पंक्तीतला विषय आहे. आणि महानुभाव इतिहासामध्ये याला पंक्तीतलाच विषय मांडलेला आहे. अन्वय स्थळातही पंक्तीचा विषय. पण आपण मात्र या काही कालखंडात, मी काहींना म्हटलं होतं, ते बाबा मला म्हणजे पंक्तीत कोण पाहिजे आम्हाला? स्टेजवर सगळे पाहतात, आणि आमचं म्हणजे स्टेजवर तसे आमचे पटकर असायला पाहिजे. परंतु मग ज्ञानभक्ती वैराग्याचा जो वृद्धानुक्रम आहे, जो आपल्या स्मृतीस्थळात आला, वृद्धानुक्रमे वर्तावे, इथं छेद बसला, तर तो छेद देऊ नये. म्हणून आता इथे आपल्याला आपण घोटीच्या बाबांचं पटकर टाकलेलं आहे वगैरे वगैरे, की ते हा ज्ञानभक्ती वैराग्याचा क्रम आहे तो. आणि मग अन्वयस्थळात आपल्याला कसं दिसतं, जे मोठे आचार्य झाले त्यांच्या जवळ एखादा जर शिष्य असेल जो आणखीन मोठा झाला, तर पुढे त्याचं नाव चाललं, मागच्याचं नाव आणखीन पाठीमागं राहतं.
इथंच धाराशिवकर परिवारामध्ये ओंकार व्यासांच्या नंतर गादीवरती पुढच्या कालखंडात त्यांचे सिद्धांत हरिव्यासन, त्याच्यानंतर गादीवरती बाबा येतात बालेराज बाबा म्हणून. तर ते आहेत पोथीवाले बाबा त्यांना म्हणत होते. तर ते पोथीवाले बाबा दिवसातून 5 वेळेला पोथी करायची मंडळी. आणि यांची संख्या खूप वाढली यांच्याकडच्या विद्यार्थ्यांची. ऐकून पाठ व्हायचं द्यायचं. बाकी लोक 3 वेळेला पोथी करायची. आमच्या मार्गात बदनापूरला 3 वेळेला पोथी चालायची म्हणे. आणि तिथे 5 वेळेला त्यांची पोथी चालायची. म्हणजे प्रातःकाळची पोथी, पुन्हा सकाळची पोथी, पुन्हा दुपारची पोथी, पुन्हा सायंकाळची पोथी आणि पुन्हा रात्री पोथी. 5 वेळेला पोथी चालायची. कधी गेलं की बाबा पोथी करतानाच दिसायचे, हातात पोथी दिसायची. शेवटी पंत त्यांना पोथीवाले धाराशिवकर बाबा म्हणू लागला. हे बिरुद धाराशिवकरांना मिळालेला आहे. पोथीवाले धाराशिवकर बाबा या ज्ञान परंपरेमध्ये होऊन गेले. 5 वेळेला पोथी. आणि ते पोथीत ऐकून 30 टीका सकाळ दुपार संध्याकाळ पाठ होते बा. म्हणून बहुतांशी विद्यार्थी त्यांच्या आश्रमात राहू लागले. विद्यार्थिनींनाही त्यांनी प्रवेश दिला. आणि मग अशा पद्धतीने त्यांचा मार्ग मेळा फारच मोठा झाला. ही आहे ही धाराशिवकरांची उज्ज्वल अशी परंपरा आहे. यांची साहित्य निर्मिती आहे. धाराशिवकर परिवारामध्ये जे एक महत्वपूर्ण गादी ठरते कुजदेकर गादी. या कुजदेकर यांच्यामध्ये असणारे काही लेखक झाले. मग त्याच्यामध्ये आपण पद्य रचना दिसतात, गद्य रचना दिसतात. सारंदर व्यास कुजदेकर ते प्रचंड मोठं नाव आहे सारंदर व्यास कुजदेकरांचं. संस्कृत ग्रंथ आहे, कैवल्य दीपिका आहे. म्हणजे आता मी जेवढी यांची साहित्य रचना सांगेल तितकी कमी आहे. म्हणून या कुळाचा गौरव करत असताना म्हणजे मी कमी पडतो असं आहे. तर त्या दृष्टीनं वेळेचं मला थोडंसं बंधन होतं. म्हणून हो कळालं, चालेल. तर हे प्रास्ताविक करताना आपण पहिले फक्त धाराशिव कुळाची जी उज्ज्वल परंपरा आहे त्याचा विषय या ठिकाणी घेतला. या धाराशिवकर गादीला असणारे शिष्य, त्यांची परंपरा आपण ब्रेक मध्ये बोलत राहू. आणि हे प्रास्ताविक आता या ठिकाणी काही काळापर्यंत थांबवतो. आणि त्याच्यानंतर माझी झालेली सेवा ही प्रास्ताविक विचाराची मी सर्वज्ञांच्या चरणी अर्पण करतो. माझ्याकडून